स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या। तर आपण आज आलोय डोंबिवलीला। डोंबिवलीला याचं कारण म्हणजे मित्रांनो खानदेशी जेवण ट्राय करायचं होतं। खानदेशी जेवण मध्ये काय काय व्हरायटी आहेत आणि खानदेशी जेवणामध्ये आपल्याला किती मेनू बघायला भेटणार आहेत ते बघायला आलोय मित्रांनो। आपल्या चॅनलवरती ना कोकणी जेवण, मालवणी जेवण म्हणजे असं कोल्हापुरी जेवण, भरपूर अशा प्रकारचे इत्यादी आपले जेवण मिळाले, पण आपण कधी खानदेशी जेवण ट्राय नव्हता केला। तर आज पहिल्यांदा मित्रांनो आपण खानदेशी जेवण ट्राय करणार आहोत। तर मित्रांनो खानदेशी जेवण मध्ये काय येतो तर मित्रांनो वरणबट्टी येते, शेवची भाजी येते। शेवच्या भाजीमध्ये इथं भरपूर व्हरायटीज आहेत, भरीत वांगे येतात, अजून भरली वांगी पण आहेत इथं। तर भरपूर प्रकारचे अशा म्हणजे इथं व्हरायटीज आहेत आणि चिकन मटन मध्ये पण इथं व्हरायटीज जास्त आहेत, कारण की इथे दोन्ही पण मिळतात, व्हेज पण मिळतो आणि नॉन व्हेज पण मिळतो। तर आपल्याला इथे दोन्ही प्रकारचा म्हणजे खानदेशी चव घेता येईल, ती दोन्ही ह्याच्यामध्ये व्हेज पण मध्ये नॉन व्हेज पण मध्ये। तर मित्रांनो तुम्ही ते येऊ शकता। आम्ही आलोय तर डोंबिवलीला खास खानदेशी जेवण जेवायला। तर या आपण पहिले ओनरची भेट घ्याव्या। तर चला मित्रांनो, माझं नाव अक्षय जडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलोय खानदेशी दरबारला मित्रांनो भेट द्यायला। तर या चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो हे खानदेशी हॉटेलचे ओनर आहेत, तर या आपण त्यांना विचारूया की कधीपासून स्टार्ट झालं हे सर्व। तर नमस्कार, काय नाव आपलं? जितेंद्र पाटील। ओके, आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या म्हणजे हॉटेलला? 8 वर्ष आले टोटल। आधी 5 वर्ष पुण्याला होतं। ओके, आता इथं 3 वर्ष झाले। अच्छा, म्हणजे पुण्याला पण आपला हॉटेल पुण्याला पण होतं आपलं, वाघोलीमध्ये होतं, कोथरूडमध्ये होतं, वाकडमध्ये होतं। अच्छा, आणि म्हणजे कशी तुम्हाला आयडिया आली खानदेशी जेवण आपण आपल्या मुंबईमध्ये किंवा लोकांचा मला कॉल यायचा खानदेशीचा हॉटेलचा ऐकून। हो हो, तर आम्हाला खानदेशी जेवणाची चव पाहिजे। मुंबईमध्ये बरेचसे कमी हॉटेल, बरोबर, खानदेशी लोक खूप आहेत इकडे। हो, आम्ही ठरवलं की बाबा सगळ्यांपर्यंत खानदेशी जेवण पोहोचलं पाहिजे। म्हणजे हे सर्व आपल्या गावचं आपल्या मुंबईवाल्यांना खायला मिळणार आहे बोलायला गेलं तर। आणि आपल्या इथे स्पेशालिटी काय आहे, म्हणजे अशी काय काय मिळतं आपल्या इथे? आपल्याकडे खानदेशी वांग्याचं भरीत आहे, शेवभाजी आहे स्पेशल, पातोड्याची भाजी आहे, वरणबट्टी आहे, सॅटर्डे संडे असते ती विकली, बरोबर। बाकी सगळं खानदेशी पद्धतीमध्ये आपलं यायला लागेल। ते ऍड्रेस सांगू शकाल का, कुठे आहे? खानदेशी दरबार हॉटेल आहे आपलं डोंबिवलीमध्ये, ओके, टंडन रोडला आहे। अच्छा, टिपटॉप कॉर्नर जवळच आहे, IDBI बँके समोर, बरोबर, डोंबिवली मध्ये स्टेशन जवळ एक 5 मिनिटाचा अंतर आहे चालत आलो। तर अंगाल का कधी किती ते किती चालू असतो आपलं? सकाळी 11:30 पासून स्टार्ट होतो, दुपारी 4 वाजेपर्यंत आहे, संध्याकाळी 7:30 ते रात्री 11 पर्यंत आहे। ओके, आणि म्हणजे आठवड्याचे 8 दिवस चालू असतो? आठवड्याचे 8 दिवस, कधीच आपला बंद नाही मिळणारच आहे। तर गावची चव एक अलगच असते, जे आपल्या मुंबईला मिळतं ते गावाला मिळतं ते बरोबर आहे, पण गावची चव घ्यायसाठी मित्रांनो नक्की इथे या खानदेशी आपल्या दरबारला नक्की भेट द्या। इथे जेवण खूप टेस्टी मिळतं मित्रांनो। मी आधी पण नाव ऐकलं होता म्हणून आम्ही डायरेक्ट बोललो भेट द्यावे आपण, कसं आहे काय सर्व। तर आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे त्याचा आम्हाला दाखवू शकाल का? आता शेवभाजी तयार आहे। शेवभाजी तयार आहे का? म्हणजे ही शेवभाजीचा? हा, ही शेवभाजी आहे। अच्छा, उसल आहे फक्त आता? हा, फक्त रसा आहे। रसा आहे, आणि ह्याच्यामध्ये नंतर तुम्ही शेव टाकणार की शेव टाकल्यावर करणार? मग ते फ्राय पॅन वर बनवून देतो। अच्छा, फ्राय पॅन वरती बनवून देणार। ओके ओके, अजून हे मटकी मसाला आहे। हे मटकी मसाला आहे का? मटकी मसाल्याचा रसा आहे। अच्छा, आणि हे सर्व खानदेशी पुरा आहे? खानदेशी सर्व मसाले वगैरे तुमचे काय असतील ते पुरे खानदेशी केलेले आहे ह्याच्यामध्ये। आणि मिरचीचा काय प्रकार आहे? हे वांग्याचं भरीत आहे। अच्छा, हे वांग्याचं, ओके। ही मिरची त्याच्यावर द्यावं लागते। अच्छा, वांग्याच्या भरीतवरती? ओके ओके ओके। ही दाल फ्राय आहे साधी। ही दाल फ्राय आहे का? साधी दाल फ्राय मित्रांनो बघू शकता, साधी दाल फ्राय आहे। ओके, ही डाळ गंडोरी आहे। ही दाल गंडोरी म्हणजे हे एक प्रकारे आहे ते खानदेशी म्हणजे ते बोलू शकतो। ओके, ही कच्ची आहे। ओके, फ्राय पॅन मध्ये लगेच बनवून देतो आम्ही फ्राय पॅन। तर हे आपलं पिठलं आहे ना? हा, पिठलं, खानदेशी पिठलं, खानदेशी पिठलं। तर मित्रांनो खानदेशी प्रकारचा पिठला तुम्हाला बघितला कशा प्रकारे बनवतात? किती प्रकारच्या भाकऱ्या असतात? 4 प्रकारच्या भाकऱ्या। 4 प्रकारच्या आपल्याकडे भाकऱ्या असतात का? ज्वारीच्या, ओके, बाजरीच्या, ओके, कळण्याच्या, तांदळाच्या आणि चपाती असते। चपाती असते। तर दाखवू शकाल का आता ही कोणती भाकरी आहे? ही ज्वारीची भाकर। ही ज्वारीची भाकरी आहे का? ही ज्वारीची भाकर आहे। अच्छा, आणि ही बाजरीची भाकर, बाजरीची भाकर। अरे वा, क्वालिटी चांगली आहे, जाड्या पण आहेत आणि एकदम म्हणजे चावल का बनाया है क्या? नहीं क्या?
हे 2 भाकरी आहे. या 2 भाकऱ्या अवेलेबल आहेत. म्हणजे तांदळाची तयार नाही, कांद्याची पाहिजे त्याने लगेच तयार करून भेटेल. लगेच. एक कांदे. मटन थाली मध्ये काय काय येईल आपल्या इथे? मटन थाली मध्ये तुम्हाला मटन राहील प्लेट मध्ये. ओके. 1 वाटी रसा राहील. ओके. मग आता हे मटन बनतंय का? हा, हे मटन बनतोय काळा मसाल्यामध्ये. काळ्या मसाल्यामध्ये. तर मित्रांनो हे मटन आहे काळ्या मसाल्यामध्ये बघू शकता. आणि हे पण पुरे खानदेशी मसाले पूर्ण खानदेशी यूज करून गावरानाचे मसाल्याचा खास म्हणजे खूप चांगली टेस्ट असणार. कारण की गावचे मसाले आणि मुंबईच्या मसाल्यामध्ये फरक खूप असतो. मित्रांनो बनवायची जरा पद्धत पण अलगच आहे. कारण की तुम्ही बघू शकता. आणि असा प्रिपेअर आता बनतो मित्रांनो. जर चालू आहे काम येतं आणि जो वास येतोय ना तो खरंच खूप छान आहे. आणि आहे मटन. मटन लाटपाट मध्ये 7 असते. म्हणजे मटन लाटपाट हे काय असतं तरी पण? लाटपाट म्हणजे गाढ असते. ओके. रसा कमी असतो. ओके. मग सुका बोलू? हा, सुका म्हणजे सुका. ओके ओके. मग सुका येतो तो सुका खाल्ला. तर मित्रांनो बघू आपला. हो. मटन तर मित्रांनो बघू शकता मटन रेडी झालेलं आहे. मटन थाली आहे. तर मटन थाली मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे? मटन थाली मध्ये 1 प्लेट मटन राहील. त्याच्यात 4 पीस. 1 वाटी रसा. 1 वाटी रसा. मटन रसा आहे ना? हा, मटन रसा. ओके ओके. 1 पापड. 1 पापड आहे. 2 चपाती. 2 चपात्या. 1 भाकर. 1 भाकर आणि 1 वाटी राईस. ओके ओके. म्हणजे आता ही खानदेशी स्पेशल थाली आहे ना? हा, खानदेशी स्पेशल वेज थाली आहे. थाली मध्ये काय काय जातं? 1 वाटी राईस येईल. ओके. 1 वाटी दाल फ्राय. 1 वाटी भरीत. भरीत आहे का? हा, भरीत. 1 वाटी शेवभाजी. 1 पापड. 1 पापड. 2 चपाती. 2 चपात्या येणार. 1 भाकर. 1 भाकरी. खानदेशी दरबार स्पेशल आपण मटन थाली मागितलेली आहे. तर मटन थाली मध्ये काय काय मिळतो ते तुम्हाला दाखवतो. आणि इथे ही पद्धत आहे ना पुरी ती सर्व आपल्याला खानदेशी जेवणामध्ये मसाले खानदेशी म्हणजे जे बनवण्याची पद्धत ती सर्व खानदेशी आहे. तर या आपण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय मिळतं. तर हे मित्रांनो पहिला तुम्हाला दाखवतो. मटन आहे ते पण एकदम खानदेशी प्रकारे बनवलेलं आहे. आणि हे आहे ना कालं मटन बोलू शकता. कारण की ह्याच्यात जास्त काले मसाले यूज झालेले आहेत. आणि हे आहे त्याच्याबरोबर ग्रेव्ही दिलेली आहे. तर ग्रेव्हीची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. तर ही ग्रेव्ही आहे ना मित्रांनो खास आपल्या भाकरी वगैरे खायसाठी ग्रेव्ही देतात. आणि त्याच्याबद्दल आपल्याला बघू शकता असा राईस आहे. 1 भाकरी देतील आणि 2 चपात्या आहेत. तर बघू शकता. आणि चपात्यांची क्वालिटी तुम्ही मागाशी बघितली. 2 चपात्या गरमागरम देतील आपल्याला खायला. आणि आपल्याला भाकरी देतील. ती भाकरी ज्वारीची पण तुम्ही मागू शकता. बाजरीची मागू शकता. अशा तांदळाचे वगैरे अशा भाकऱ्या आहेत त्या तुम्ही मागू शकता. तर मटणाचे पीस पण मोठे आहेत मित्रांनो. आणि क्वांटिटी पण चांगली आहे. म्हणजे बोलू शकतो मित्रांनो. कारण की यांचे मसाले आहेत ना खरंच खूप अलग आहे. कारण की आपण ह्याच्या आधी टेस्ट केली होती कोकणी, मालवणी, कोल्हापुरी वगैरे भरपूर अशा हॉटेलमध्ये गेलो टेस्ट केला. पण हे आहे ना मित्रांनो खरंच म्हणजे एक अलगच आहे चव. एकदम गावराची चव असते त्याप्रमाणे एक गावठी चव येते. तर मित्रांनो बघू शकता मटनची पण तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो. हे मटन आहे ना त्याचे पीस चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. आणि तुम्हाला बोललो मागच्या डावाला सुटसुटीत मटन पाहिजे तसाच आहे सेम बघू शकता. तरी मटणाची क्वालिटी मला खूप आवडली. तर मटन पण ट्राय करून बघूया. खानदेशी मटन आहे. ठेवतो ना तसा नाही म्हणजे एक अलग वेगळी टेस्ट भेटली मला असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर ना आपल्याला त्यांनी ग्रेव्ही दिलेली आहे. मटन ग्रेव्ही आहे. म्हणजे हे अलग बनवतात. ते मटन ग्रेव्ही आहे ना ते अलग देतात. त्याची पण टेस्ट बघूया कशी आहे. आणि एक खानदेशी घरगुती जेवण असं मी बोलू शकतो. हा भाकरीसोबत टेस्ट अलग येते त्याची. एक बोलू ना तर खानदेशी जेवण थोडासा स्पायसी असा म्हणजे येतो. तर आल्यावर तुम्हाला चव समजेल कशी आहे. मला तर खूप आवडली. वाव एकदम सलसलीत आणि पातळ असा मटन आहे. खूप. तर मित्रांनो ही एवढी थाली आहे. क्वांटिटी पण चांगली आहे यांची. 340 रुपयाची थाली आहे. याची प्राइस 340 रुपये आहे. तर मित्रांनो तुम्हाला ना खानदेशी जेवण जेवायला ना खानदेशाला जायची गरज पडणार नाही. अस्सल खानदेशी जेवण आपल्या मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये मिळतोय. तर मित्रांनो खानदेश दरबार स्पेशल आपण त्यांचीच थाली म्हणजे खानदेशी थाली ऑर्डर केलेली आहे. तर खानदेश थालीमध्ये काय काय येतो हे तुम्हाला पहिला मी दाखवतो.
खानदेशी थालीमध्ये ही शेवची भाजी आहे मित्रांनो. खानदेशला शेवची भाजी म्हणजे भरपूर सुकी पण बनवली जाते, अशी उसळ टाईप पण बनवली जाते, भरपूर प्रकारे बनवले जातात. त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं भरीत आणि कोणाला तिखट पाहिजे असेल तर मिरची पण त्यासोबत यूज करायची आणि खायला मजा भाकरीसोबत येणार आहे. आणि दाल फ्राय त्यासोबत आपल्याला, त्याचबरोबर आपल्याला राईस दिलेला आहे, कांदा लिंबू हे आहे सर्व. ही थालीची प्राइस आहे मित्रांनो 130 रुपये. 130 रुपयामध्ये भरपूर काय आपल्याला आता खायला मिळणार आहे. तर मित्रांनो ही आहे शेवची भाजी आणि शेवची भाजी आता मी ट्राय करणार आहे. तर शेवची भाजी खायची एक मजा पण मला असं वाटतं अलगच होणार आहे, कारण की शेवची भाजी आपल्याकडं तर बनत नाहीत कधी, हे फक्त खानदेशी लोकांकडेच बनतात. आणि यांच्यामध्ये ना व्हरायटीज खूप आहेत, सुकी पण बनते, अशी ग्रेव्ही टाईप पण बनते. तर बघूया. टेस्टीच आहे बोलू शकतो, कारण की काहीतरी युनिक म्हणजे शेवभाज्या. पण मी खाल्ली होती शेवभाजी ह्याच्या आधी, ती ड्राय होती, सुकी होती. साधच घेतली. खानदेशी मसाले मला पहिले माहिती नव्हते कसे आहेत, ह्याचे अलग मसाले आहेत. भाई खरंच खूप छान लागतात. मला तर आवडली शेवची भाजी. वांग भरीत आहे आणि त्यावरती मिरची असे टाकून ना, म्हणजे गाव पद्धत कशी असते, जेव्हा लोक कामाला जातात तेव्हा असा ठेसा घेऊन जायचे, जेव्हा शेतावरती वगैरे कामाला जायचे तेव्हा असा ठेसा घेऊन जायचे, विथ भाकरी असायची आणि भाकरी ठेसा शेतावरती म्हणजे जे काम करते त्या खायला मजा यायची. ती फील आता मला इथं असं भेटते असं वाटतंय, कारण की मिरची वांग्याचं भरीत आहे ना, हे खायला खूप मजा येणार आहे. बघूया आता ट्रायच करूया डायरेक्ट. भाकरीसोबत आहे ना अजून मस्त लागेल असं वाटतंय. पण खानदेशी लोकांचा भरीत मी पहिल्यांदा खातोय. व्हाईट कलर तुम्हाला दिसतोय, व्हाईट आहे त्यांचा. आपल्याकडे मसाले वगैरे अलग अलग असतात, त्यामध्ये कलर चढतो. बघूया, ट्राय करूया. वा. आणि त्यावर मिरची पण ट्राय करूया. बघूया म्हणजे कसं झालं माहिती आहे, मिरचीचा एक फ्लेवर असतो ना. मिरची तिखट नाही बोलू शकत, ती मिरची जाडी आहे, क्वालिटी बघू शकता. हे तिखट नाही आहे, पण काय लोकांना मिरचीचा फ्लेवर येत असतो. अशा म्हणजे एक प्रकारचा तुम्हाला बोलू ना, हा भरीत आहे ना, एक प्रकार ठेचा पण वाटतोय, बघू शकता. तर अशा प्रकारे ना खायला खूप मजा येते. मी परत एकदा घेईन. आणि तुम्हाला माहिती आहे ठेचा झाला किंवा भरीत असा झाला, त्याच्यामध्ये ना तेलाचा जरा वापर करतात. आपल्या बघू शकता ह्याच्यामध्ये पण ना सेम तसाच केलेला आहे. आणि जी खायची मजा त्याच्यामुळे येते ना, ती अलग टेस्ट बनले. पण मला आवडला खूप, कारण की स्पेशली जिभेवरती जे ही मला चव पडली ना, त्याच्यामुळे स्पेशली मला आवडला. तुम्हाला दाखवतो मी परत खाऊन. हे बघा, वा. आपण आहे ना मित्रांनो भरपूर असे मेनू ट्राय करतो. तुम्हाला माहिती असेल आपल्या व्हिडिओ पण तुम्ही आधी बघितला असेल किती मेनू आपण ट्राय केले आहेत. पण खानदेशी जेवण आहे ना त्याच्यामध्ये आता इन्क्लूड झाला आहे. आणि तुम्हाला जेवायचं नक्की खायचं असेल, टेस्ट घ्यायचं ना, नक्की एक युनिक चव तुम्ही ट्राय करू शकता. तर मित्रांनो खानदेशी दरबारला आपण आज भेट दिली, त्यांचं जेवण पण ट्राय केलं. जेवण खूप छान होतं. भेटते खानदेशी थाली प्रॉपर भेटते पुरी. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाज्या अशा मिळतील, राईस, चपाती, भाकरी, सर्व काय त्यामध्ये मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना मित्रांनो तुम्हाला बोलतो की आम्ही ही भाजी ट्राय केली, वांग्याचा भरीत आहे. हा त्याच्यामध्ये ना एक शेंगदाण्याचा फ्लेवर होता, लसूण आहेत ना त्या अशा अख्ख्या कट करून टाकल्या होत्या, त्याचा एक फ्लेवर होता. आणि मित्रांनो आम्हाला तर खानदेशी जेवण ना खूप आवडला, कारण की अलग एक आज चव पण भेटले खायला. मटन आपण थाली घेतली होती, त्याच्यामध्ये मटन वगैरे अलग टेस्ट होती. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेजची अलग प्रकारे बनवला जाणारा म्हणजे खानदेशी जेवण आहे, ते तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला मित्रांनो, आपण आता काय काय खाल्ला खानदेशी दरबारमध्ये तर तुम्ही बघितला असाल. तर मित्रांनो आपण ना आज टेस्ट केल्या. तर पहिले मटन थाली खूप छान होती, तुम्हाला माहिती आहे. आणि जो एक झणझणीत असा एक फ्लेवर आला ना मित्रांनो, तो खूप छान होता. आणि एक खानदेश थाली आहे ना, ती तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो, कारण की खानदेशी थालीमध्ये ना तुम्हाला ज्या भाज्या देतील ना त्या खूप छान आहेत, त्या मला खूप आवडल्या. कारण की तो व्हेजचा पण एक खानदेशी जेवायचा व्हेजमध्ये पण एक भरपूर प्रकार आहेत, कारण की शेवची भाजी आली आणि त्यांचे जे भरीतचे अलग अलग प्रकार आहेत ते खानदेशी प्रकारे बनवले जातात. आणि एक ह्यांचा एक कुक आहे, तो स्वयंपाक करतो या हॉटेलमध्ये, तो पण मित्रांनो खानदेशावरच मागवलेला, खानदेशीच आहे. मग ही प्रॉपर चव एक बनते.
तर मित्रांनो नक्की तुम्ही आलात नाही तर नक्की ट्राय करा, कारण की खानदेशी जेवण जेवायचे नाही का खानदेशी माणसाच्या हातातच आहे चव, ती नक्की तर घ्यायला या. आणि कशी व्हिडिओ वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओची नवीन सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटू अशा एक नवीन व्हिडिओ होती, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.